नाव इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 विसरून जायचं आहे. आता अभ्यास करायचा आहे इन्कम टॅक्स ॲक्ट 2025. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत की नवीन ॲक्टमध्ये काय गोष्टी आहेत ज्या कॉमन मॅनला माहिती असणं गरजेचं आहे, सो दॅट ही कॅन डू हिज कंप्लायन्स प्रॉपरली विदाउट इन्क्रीजिंग एनी टॅक्स लायबिलिटी, एनी पेनल्टी, एनी फाईन. सो लेट्स अंडरस्टँड इन दिस व्हिडिओ की हा जो ॲक्ट आणला गेला आहे, जो 2026 पासून इफेक्टिव्ह झालेला आहे, त्याचा पर्पज काय होता आणि त्यात काय काय चेंजेस मला समजणं गरजेचं आहे. सो लेट्स गो अहेड नाव. आता यामध्ये चेंजेस का केले? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टू मेक दिस लॉ व्हेरी इझी. जसं पहिलं 891 सेक्शन्स होते, नाव इट्स ओनली 536. तो नंबर ऑफ सेक्शन्स त्यांनी कमी केलेत, जेणेकरून कॉम्प्लिकेशन्स कमी केलेत. देन आधी आपल्याकडं 2 इयर होती, एक होतं प्रिव्हियस इयर, एक होतं असेसमेंट इयर. प्रिव्हियस इयर इज द इयर इन विच इन्कम इज अर्न अँड असेसमेंट इयर मीन्स इन विच टॅक्स इज पेड. सो इन्कम एकच वर्षाचं आहे, पण टॅक्स देताना वी कॉल इट एज अ असेसमेंट इयर. सो सेम फायनान्शियल इयर, बट त्याचे 2 वेगवेगळे इंटरप्रिटेशन होते. सो ते त्यांनी बंद करून सिम्पल केले. सो नो मोर कन्फ्युजन ॲज अ प्रिव्हियस इयर अँड असेसमेंट इयर. नाव इट विल बी कॉल्ड एज अ टॅक्स इयर. तो टू मेक इट मोर सिम्पल, म्हणजे कॉमन मॅनला समजायला सोपं जाईल. तो कन्फ्यूज नाही होणार की प्रिव्हियस इयर काय अँड असेसमेंट इयर काय. देन टॅक्स रेट मेजॉरिटी त्यांनी सेमच ठेवले. तो सो डोंट वरी, तुमचे जे टॅक्स रेट होते त्यामध्ये काही चेंजेस झालेले नाहीत. आय मीन से की ॲट इंडिव्हिज्युअल तर काही चेंजेस झालेले नाही आहेत. ठीक आहे, काही काही ठिकाणी चेंजेस केलेले आहेत, बट मेजर गोष्टी ऑलमोस्ट काय सेमच आहेत. आय एम टॉकिंग ऑफ टॅक्स रेट्स. सो हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू की नाव वेन यू अर्न इन्कम इन इयर 26-27, त्याला आपण म्हणणार फायनान्शियल इयर, अँड टॅक्स भरताना त्याला आपण म्हणणार टॅक्स इयर. ओके, सो नाव लेट्स अंडरस्टँड की एक्झॅक्टली डिफरन्स काय. जी तुमची पहिली सिस्टीम होती त्याला आपण म्हणतो इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. नाव न्यू इज इन्कम टॅक्स ॲक्ट 2025. पहिलं मी इयर वापरायचो प्रिव्हियस इयर. सो व्हॉट इज प्रिव्हियस इयर? द इयर इन विच इन्कम इज अर्न. सो लेट्स से माय फायनान्शियल इयर इज 25-26, मी त्याला म्हणायचो प्रिव्हियस इयर. आणि त्याचा टॅक्स आम्ही कधी द्यायचो? असेसमेंट इयर में, विच इज AY 26-27. तो दिस वॉज द ओल्ड सिस्टीम. ओके, सो माय प्रिव्हियस इयर इज 25-26, माय असेसमेंट इयर इज 26-27. तो 25-26 मध्ये मी जे इन्कम अर्न केलं आहे त्याचा मी टॅक्स कधी पे करायचो? इन 26-27. तो असे 2 वर्ष होते, PY AY. Now in one system, now new system, there is only 1 year which is called as a tax year, which is called as a tax year. So तुम्ही पैसे अर्न करा आणि त्याच्यावर टॅक्स भरा, which is the same year. So that means जर माझं टॅक्स इयर 26-27 असेल तर मी इन्कम कधी अर्न करणार? 26-27, आणि त्याचा टॅक्स पुढच्या वर्षी देणार. सो नाव देर आर नो मोर कन्फ्युजन. इयर विल बी कॉल्ड ॲज अ ओनली टॅक्स इयर, ओनली टॅक्स इयर. ठीक आहे, सो हे दोन्हीचे एक्झाम्पल आहेत. हे आपण पहिले करायचो, अँड नाव आता आपल्याला काय करायचं आहे? सो पहिला चेंज काय झाला तुमच्यासाठी महत्त्वाचा? जे PY AY ची कॉन्सेप्ट होती, नाव इट्स अ सिंगल टॅक्स इयर. दिस इज द फर्स्ट चेंज. सो वेन आय से टॅक्स इयर 26-27 मीन्स व्हॉट? मी 26-27ला जे इन्कम अर्न केले त्याच्यावर मला टॅक्स भरावा लागेल. सो दॅट इज कॉल्ड एज अ टॅक्स इयर. नाव आता मी इथे एक राहुलचं एक्झाम्पल घेतलं आहे ना. बघा आता, राहुल इज अ सॅलरीड एम्प्लॉई इन बेंगलुरू, अर्न्स 11.5 lakh इन 1 year. ही त्याची सॅलरी आहे. नाव अंडर न्यू ॲक्ट दिस इज कॉल्ड एज अ टॅक्स इयर. ओके, सो ज्या वर्षी मी इन्कम अर्न करेल त्याला मी म्हणणार टॅक्स इयर. देर इज नो नीड टू लर्न AY PY, नो कन्फ्युजन. नाव आता याचा अर्थ तुम्हाला काय होतोय? हे तर खूप सिम्पल टर्म्स आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा आता इन्कम टॅक्सचं कंप्लायन्स करणार, जसं तुमचे ITRचे फॉर्म, नोटिसेस, चलन, नाव त्यामध्ये असणारे टॅक्स इयर इन्स्टेड ऑफ AY PY. सो वेन यू फाईल दिस रिटर्न, प्लीज आयडेंटिफाय दिस डिफरन्स. की आता तुम्हाला ITRवर AY PY विसरून जा, आता दिसणार आहे टॅक्स इयर. ओके, तो मिस्टेक्स कमी होतात, कारण का कॉमन मॅनला कळत नाही की AY कुठला आणि PY कुठला. त्यांनी एक केल्यामुळे इट्स व्हेरी सिम्पल आहे ना. ज्या वर्षी इन्कम अर्न केलं दॅट इज युअर टॅक्स इयर. इझी टू अंडरस्टँड फॉर फर्स्ट टाईम. जे लोक फर्स्ट टाईम रिटर्न फाईल करतात त्यांच्यासाठी गोष्ट फार सोपी झाली. अँड द मेन थिंग, ग्लोबल स्टाईल आहे ना. जसं आपण GST आणला होता,
तसंच ही पण एक ग्लोबल स्टाईल आहे. मेजॉरिटी कंट्री में वी हॅव दिस सिंगल सिस्टीम, जिथे एकच वर्ष आहे. सो टू मेक इट मोर सिम्पल, तर हे गोष्टी आता तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सगळीकडे हा चेंज होणार आहे. न काय काय गोष्टी चेंज नाही झाल्यात, तर पहिलं काय चेंज झालं ते तुम्हाला सांगितलं. आता चेंज काय नाही झालं, तुमचे टॅक्स रेट्स आणि स्लॅब सेम आहेत. जे तुमचे आधी होते ते ॲज इट इज आहेत. रिबेट 60,000 जो आहे न्यू स्कीममध्ये, ATR जो होता 12 लाख, तो ॲज इट इज आहे, काहीच फरक नाही आहे. सो ते टॅक्स रेट ॲज इट इज कॉपी केलेले आहेत. स्टँडर्ड डिडक्शन 50,000 फॉर सॅलरीड एम्प्लॉई अंडर ATR. ओल्ड रिजिम, येस, अजून तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही न्यू रिजिम ओल्ड रिजिम दोन्ही सिलेक्ट करू शकता. ATC ATDचे लिमिट सेम आहेत अँड टॅक्स कॅल्क्युलेशन पण काय सेम आहेत. तर ह्या मी 6 मेन गोष्टी घेतल्या ज्या तुम्हाला कॉमन मॅनला कन्फ्युजन असतं. सो टॅक्स रेट सेम, रिबेट सेम, स्टँडर्ड डिडक्शन सेम, ओल्ड रिजिम न्यू रिजिम एव्हरीथिंग इज सेम. सो मेजर जे कॉमन मॅनला जो गोष्ट लागतात त्या चेंजेस नाही केले त्यांनी. हां, पण चेंजेस काय झालेत, सेक्शन नंबर चेंज झालेत, फॉर्म नंबर चेंज झालेत, PYAYचे वर्डिंग चेंज झाले टू मेक इट मोर सिम्पलर. तो स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये भरपूर चेंजेस केलेत, कॉन्सेप्टवर ज़्यादा चेंजेस नाही केलेले. करेक्ट ना. जसं सॅलरी इन्कम आहे, हाऊस प्रॉपर्टी इन्कम आहे, बिझनेस इन्कम आहे, त्यामध्ये काही मेजर चेंजेस नाहीत. सेक्शनमध्ये चेंजेस झालेले आहेत. काही सेक्शन्स गव्हर्नमेंटनी क्लब केलेत, कारण का ॲज अ सेड त्यांनी सेक्शन्स काय केलेत, 819चे किती केलेत, 536. तो सेक्शन्स कमी केल्यामुळे जे मल्टिपल सेक्शन्स होते ते एकत्र करून टाकलेत. प्लस आधीच्या सेक्शनमध्ये खूप सारे इंटरप्रिटेशन, खूप सारे केस लॉ होते, सो त्याला त्यांनी एकदम सिम्प्लिफाय करून टाकले, लाईक GST. नाव सो आता तुम्हाला काय काय गोष्टी या पहिल्या पार्टमध्ये लक्षात ठेवायच्यात. हा जो नवीन ॲक्ट आहे इट इज ॲप्लिकेबल फ्रॉम 1 एप्रिल, सो इट विल बी कॉल्ड ॲज अ टॅक्स इयर. सेकंड, सेक्शन्स कमी केलेत, 819चे किती केले, 536 केलेत. नो मोर प्रिव्हियस इयर कॉन्सेप्ट, टॅक्स रेट, रिबेट, स्टँडर्ड डिडक्शन स्टे द सेम. सो दिस इज अ स्ट्रक्चरल रिराईट, नॉट अ न्यू टॅक्स पॉलिसी. तो घाबरायची गरज नाही आहे. स्ट्रक्चरल चेंजेस केलेत त्यांनी, बाहेरचं स्ट्रक्चर बदलले, कोर कॉन्सेप्ट बदललेल्या नाही आहेत. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी पहिल्या पार्टमध्ये काही बेसिक चेंजेस सांगितले, 5-6 चेंजेस. काय चेंजेस झाले, काय चेंजेस नाही झाले. आता तुम्हाला जर प्रॅक्टिकली शिकायचं असेल, आता मी तुम्हाला थेरॉटिकल सांगतोय, हा एक छोटासा 5 to 10 मिनिट्सचा व्हिडिओ आहे. आता तुम्हाला जर डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आपला ITAPचा जो इन्कम टॅक्सचा कोर्स आहे तो तुम्हाला जॉईन करावा लागेल, ज्यामध्ये हे तुम्हाला प्रॅक्टिकल बेसिसवर शिकवलं जाईल. कारण का लक्षात घ्या, ओल्ड जो टॅक्स सिस्टम आहे त्याच्या अजूनही नोटिसेस येणार आहेत, त्याच्या स्क्रुटिनी येणार आहेत. ओके, सो त्याची असेसमेंट कशी होणार हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. दिस आय हॅव सेड ओनली अबाउट द न्यू थिंग्स. पण जेव्हा ट्रान्झिशन होतं की पुराण्या ॲक्टच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, समजा मला 22-23ची नोटीस आली तर त्याचं कसं होणार आहे हे सगळं तुम्हाला शिकणं पण गरजेचं आहे. सो त्यासाठी तुम्ही आपला ITAPचा जो कोर्स जॉईन केला त्यामध्ये हे पूर्ण ट्रान्झिशन कसं होणार आहे, प्लस जे तुम्हाला मी आता थेरॉटिकली सांगतोय याचं प्रॅक्टिकल वर्किंग करायला पण मिळणार आहे अँड यू विल एन्जॉय इट ऑल्सो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर पुढचे जे 2 पार्ट आहेत ते नक्की बघा, कारण का पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की नवीन टॅक्स स्लॅब काय असणार आहे, हाऊ टू पे 0 टॅक्स अप टू 12.75 लाख. ओके, विथ ॲज पर द न्यू ॲक्ट. तो कॅल्क्युलेशन शिकवणार. सो सेकंड पार्ट इज ऑल अबाउट द कॅल्क्युलेशन पार्ट, जिथे तुम्हाला रिअल लाईफ मी एक्झाम्पल देणार आहे की नवीन ॲक्टमध्ये कॅल्क्युलेशन्स कसे होतात. ठीक आहे. सो मित्रांनो, हा जर पार्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.